हा कार्यक्रम जॉयसमय सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे. देव सांगतो ते करायला जर तुम्ही तयार असाल ना, तर मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगते, त्याला माहीत असतं की तुम्ही त्याचं ऐकताय की नाही. मी जे करतेय ते देवाने त्याच्या सामर्थ्याने माझं जीवन बदलल्यामुळेच करतेय आणि तो ते तुमच्यासाठीही करेल. आज तुमच्या जीवनासाठी देवाची इच्छा शोधण्याबद्दल मला तुम्हाला सांगायचंय. त्याबद्दल बरेच लोक काळजीत असतात. ते नेहमी या विचारात असतात की ते देवाच्या इच्छेत आहेत का किंवा देवाची काय इच्छा आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट जी मला सांगायची आहे ती शांत राहा. तुम्हाला जर देवाची इच्छा हवी असेल आणि खरंच तुम्हाला देवाची इच्छा जाणून घ्यायची असेल, तर देव तुम्हाला मार्गदर्शन करीलच. दरम्यानच्या काळात तुम्ही पवित्र आत्म्याशी पूर्णतः सहकार्य करा आणि तुमच्या जीवनात देवाची इच्छा देववचनात दिल्याप्रमाणे पूर्ण करण्यासाठी देवाला सहकार्य करा. आणि बघा, काही विशिष्ट गोष्टी करायला आपल्याला बायबल सांगतं आणि मला वाटतं की बऱ्याच लोकांना हे कळत नाही की देव तुम्हाला तुमचे स्वतःचे निर्णय घेण्याची भरपूर संधी देतो. जेव्हा मी माझ्या एखाद्या मुलाला सांगते की जाऊन खेळ, तेव्हा मला याची पर्वा नसते की तो शब्दकोडी खेळतोय की ट्रेन खेळतोय. मला याची पर्वा नसते तो घरात खेळतोय की अंगणात खेळतोय. मला वाटतं त्याने खेळावं. तसंच देव त्याच्या वचनातून आपल्याला काही करायला सांगतो, पण त्यात तो आपल्याला स्वातंत्र्य देतो. आणि बघा, मला वाटतं की बरेच लोक एक चूक करतात. त्यांना वाटतं की देवाने प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत त्यांना मार्गदर्शन करावं. पण देवाची खरं तर एवढीच इच्छा असते की तुम्ही फक्त देवाचा स्वभाव अनुसरावं आणि त्याची इच्छा तुम्ही ओळखावी. आणि बघा, आमच्या ऑफिसमध्ये आम्हाला फोनवरून सगळ्यात जास्त विचारणा ही होते की देवाची इच्छा मी कशी काय बरं ओळखायची. आणि काही जणांना त्यांच्यासाठी देवाची काय इच्छा हे जाणून घ्यावं असं वाटतं. आणि बघा, तुम्हाला वाटू शकतं की काहीतरी दृष्टांत घडावा, पण हे सगळ्यांच्याच बाबतीत घडत नाही. काही लोकांना फक्त एकच सेवा सोपवलेली असते, एखादी खास सेवा. पण काही जणांना ही सेवा सोपवलेली असते की त्यांनी आपल्या लहानशा जगात ख्रिस्त गाजवावा. आणि बघा, हा विषय तुमच्यासाठी साधा असेल, पण जे काही तुम्ही करता ना ते प्रभूसाठी विशेष असतं. आणि एक सांगू का, म्हणजे अगदी मनापासून सांगते की या जगामध्ये तुमची त्या लोकांपेक्षा अधिक गरज आहे जे इथे येऊन शिकवण देतात अगदी रोजच्या रोज. कारण बघा, ज्यांना माझ्या संदेशाची गरज आहे ते दरवेळी इथे येतीलच किंवा टीव्हीवरून ऐकतीलच असं नाही. त्यांना तुम्हीच काही सांगू शकता तुमच्या जागी राहून. पण माझा विश्वास आहे की देव या जगात सर्वत्र आहे आणि त्याने त्याचे काही निवडलेले लोक सगळ्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी ठेवलेले आहेतच. आणि जर प्रत्येक ख्रिस्ती खरेपणानं त्याचं काम करेल ना, तर काय घडेल याची कल्पना करा तुम्ही. आणि बघा, असं नाही की तुम्ही जाल तिथे तुम्हाला शिकवण द्यायची आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही लोकांसमोर तसं जीवन जगायला हवं. कारण मला असं वाटतं की आपण ज्या काळात जगतोय ना, त्यात देवाची सेवा कोण करतंय किंवा कोण नाही करत यातली रेषा अधिकाधिक स्पष्ट होतेय. कारण अंधार अधिक काळाकुट्ट होतोय, पण त्याच वेळी प्रकाश अधिक लख्ख उजळतानाही दिसतोय. मी त्या दिवशी मत्तय 5 वाचत होते आणि वाचताना ते मला इतकं भावलं ते वचन, त्याने मी प्रभावित झाले. ते म्हणतं की आपण जगाचा प्रकाश आहोत आणि तुम्ही तुमचा प्रकाश मापाखाली किंवा टोपलीखाली लपवून ठेवू नका. आणि बघा, मला वाटतं आज बरेचसे ख्रिस्ती त्यांचा प्रकाश ते लपवून ठेवतायत. ते जगात मिसळण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि आपण अशा काळात आहोत जिथे आपण आता प्लीज मी काय सांगू पाहते ते नीट ऐका. तुम्ही वचनाला बिलगून राहणं अतिशय गरजेचं.
कारण तिथे खूपच फसवणूक आहे आणि आज जगात इतकी मोठी फसवणूक होतीये. आणि बघा सैतान सैतान पूर्णतः सज्ज आहे कारण कारण त्याला त्याला माहिती आहे की त्याच्याकडे वेळ कमी आहे. आणि मला म्हणायचंय की तो खोटारडा आहे, तो खोटारडा आहे, खोटारडा आहे, खोटारडा आहे आणि तो अधिकाधिक खोटं बोलतच जाणार आहे. आपल्या समाजात फसवणूक होतीये हा पूर्णतः वेडेपणा आहे. म्हणजे लोक ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतात ते बघून तुम्हाला वाटतं की काय? काय? अ? काय? आणि आणि बघा त्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे जे मी टीव्हीवर पाहिलं. एका लेडी पोलिसने एका माणसाला प्रश्न विचारला. त्यांच्या संभाषणाच्या प्रक्रियेत त्याने त्याने तिला सांगितलं की त्याने आणि त्याच्या पत्नीने ओपन मॅरेज केलंय म्हणजे मुक्त मुक्त विवाह आणि ते दोघंही इतर कुणाही बाबतीत त्यांना जे काही करायचंय ते करू शकतात आणि त्यात काही हरकत नाही. आणि बघा तिच्या प्रतिसादावरून तिची अस्वीकृती दिसली. तिने तसं स्पष्ट सांगितलं नाही, पण त्याला कळलं की तिने नकार दिलेला आहे आणि तो म्हणाला की हे हे आजचं हे हे बघा आजचं जग आहे. तो म्हणाला, "एक सांगू, मी स्वतःला आनंदी ठेवणं यापेक्षा हे वाईट आहे की तुम्ही मला दोषी धरताय." आणि बघा बायबल असं म्हणतं की आपण ज्या दिवसात जगतोय तिथे जर खास निवडलेले लोक योग्य पद्धतीने काम काम करत राहिले नाहीत, तर मग फसवणुकीचा सामना कुणीही करू शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला चमकावंच लागेल. आपल्याला पूर्णतः चमकावं लागेल. मला म्हणायचंय की आपण तेजस्वीपणे चमकायला हवं. आमेन. आपण देवाची इच्छा पूर्ण करणं गरजेचं आहे. आपण सगळे जाणतो पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे वचन शिकायला हवं. वचनानुसार वागायला हवं. जर तुम्ही घरी जाऊन वचनानुसार वागत नसाल तर चर्चमध्ये येऊन बायबल अधोरेखित करणं व्यर्थ आहे. तर वचनाप्रमाणे वागणं खरं तर याकोब असं म्हणतो की जर तुम्ही वचन ऐकून त्याचं आचरण करत नाही तर सत्याच्या विरुद्ध तर्काने तुमची फसवणूक झाली आहे. बघा जर तुम्ही वचनाचं आचरण केलं नाहीत तर मी तुम्हाला दोष देऊ शकते, तुमच्यावर टीका करू शकते, पण जर मी ते पाळलं नाही तर माझ्या वर्तनाचं समर्थन करण्यासाठी मी नेहमीच तयार असते. रोमकरास 2:1 म्हणतंय, तुम्ही जे इतरांना दोष लावता त्याचा तुम्हा स्वतःला सबब नाही. आपण स्वतःकडे रंगीत चष्म्यातून पाहतो आणि इतरांकडे भिंगाच्या काचेतून पाहत असतो. आणि आपल्यापैकी प्रत्येकाला स्वतःचा हिशोब द्यावाच लागेल. आणि बघा येशू पुन्हा येतोय म्हणजे तो खरोखरच येतोय आणि हीच वेळ त्याच्यासाठी तयार होण्याची आहे. आपण आपल्या जीवनासाठीची देवाची इच्छा जाणून घ्यायची आहे, पण हे महत्वाचं आहे की आपण त्याबद्दल फार काळजी किंवा विचार करत बसू नये. आणि बघा तुम्ही देवाच्या इच्छेनुसार करायला तयार असाल तर मी सांगते की तुम्ही त्याचं ऐकताय ना याची खात्री कशी करायची हे देवाला माहिती आहे. आमेन. मी तुम्हाला आत्ताच सांगू शकते की इथे जर कुणाला देवाची इच्छा हवी असेल तर देवाकडे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे अमर्याद असे मार्ग आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही. बायबल विशेषतः अशा काही गोष्टी सांगतंय. सर्वप्रथम स्तोत्रसंहिता 102 मध्ये बायबल म्हणतं, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या. आणि बघा आपण जगापुढे साक्षीदार होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आनंदी राहा फक्त. म्हणजे बघा जगात खूपच कमी आनंदी लोक आहेत. बरेच ख्रिस्ती आनंदी नाहीत ही दुःखाची बाब आहे हो. आणि ते आनंदी नाहीत कारण ते त्यांच्या आशीर्वादांऐवजी त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करतात. आणि आपल्या सगळ्यांकडे आपल्या समस्यांपेक्षा खूप जास्त आशीर्वाद आहेत. बायबल म्हणतं आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्णकर्ता असलेल्या येशूकडे लक्ष
विचलित करणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून दूर राहा. आता याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्यात जे चुकीचं वाटतंय त्यावरच सतत विचार करत राहू नका. तुमचे स्वतःचे दोष कधी कधी आपण त्याबद्दलही खूप गडबडून जातो. आणि एक सांगू, देवाचं तुमच्याशी नातं जुळलं तेव्हापासून त्याला तुमच्या बाबतीत काय चुकीचं घडतंय घडणार आहे आधीच माहीत असतं. तो असा नसतो की अरे बापरे, हे तुझ्या बाबतीत घडलंय मला माहीतच नव्हतं. तुम्ही देवाला नवखे नाही आहात. आमेन. आणि तो तुमच्यावर काम करेल, तो तुम्हाला घडवेल. तुम्ही स्वतःला बदलू शकणार नाही, पण जर तुम्ही बदलू इच्छित असाल, देव तुम्हाला नक्की बदलेल. आमेन. हर्षाने प्रभूची सेवा करा. हर्ष या शब्दाचा अर्थ आहे तृप्ती, आनंद, सुख आणि समाधान. तृप्ती. आता बघा, याबद्दल बोलूया जरा. बघा, माझा विश्वास आहे की खरी आध्यात्मिक परिपक्वता, जे बायबल म्हणतं की आपण येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेत रूपांतरित झालो आहोत. माझ्या मते खरी आध्यात्मिक प्रगल्भता म्हणजे जीवनात काहीही घडलं तरी टिकून राहणं होय. काही जण परिस्थिती चांगली असते तेव्हाच आनंदी आनंदगडे असं करतात, आणि जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा इतका त्रागा करतात की हीच ती आनंदी व्यक्ती. यावर विश्वासच बसत नाही आणि मग सतत कपाळाला आठ्या घालून वावरतात आणि देवावर विसंबून राहत नाहीत. देवावर जे विसंबून राहतात त्यांनी काळजी करायची गरज नसते. माहितीये का तुम्हाला हे? काळजी आणि विश्वास एकाच वेळी नाही ठेवू शकत. एका क्षणासाठी असं समजू नका की सैतान तुम्हाला याबद्दल विचार करायला लावणार नाही, कारण तो करेलच. पण तुम्ही चुकीच्या कल्पना नाकारून चांगला विचार नक्कीच करू शकता. चला बघूया फिलिप्पियरास अध्याय 4 वचन 11 ते 13. तुम्हाला माहीत असेल कदाचित, आपण त्याच्यावर एक नजर टाकूया. पौल म्हणतोय, मला गरज आहे म्हणून मी हे म्हणत नाहीये, कारण मी स्वावलंबी राहण्यास शिकलोय आणि आपण हे शिकायला हवं. संतुष्ट किंवा आनंदी कसं राहायचं. मी समाधानी आहे पण अस्वस्थ नाही. मी कुठल्याही स्थितीत असलो तरी सुद्धा. आता बघा, मला समाधानाची व्याख्या आवडते. असं देखील नाही की तुम्ही कधीही काही बदलू शकत नाही. पण तुम्ही आहे त्या परिस्थितीत खुश राहता. म्हणजे असं नाही की या स्थितीत मी खूप समाधानी आहे असं नसलं तरी मी निराशही नाहीये. समाधानी आहे पण मी निराश नाहीये. आणि बघा, आमेन. मला अप्रतिष्ठित राहणं माहितीये, किंवा सरळ भाषेत मला संपन्नतेत आणि विपन्नतेतही मी समाधानी राहायला शिकलोय. तो मुळात असं म्हणतोय की मला कुठल्याही परिस्थितीत समाधानी राहता येतं. आणि तुमच्यापैकी किती जण या गोष्टीशी सहमत आहेत की आपण समतोल राखलाच पाहिजे आयुष्यात, सांगा. आणि इथे असं कुणी आहे का जो प्रामाणिकपणे म्हणेल की अजूनही माझ्या जीवनात समस्या आहेत? पहा, धन्यवाद. बघा, वर्षानुवर्ष ती माझी सगळ्यात मोठी समस्या होती. मी आता मागे वळून पाहते तेव्हा मला आठवतं की मी नावाची ख्रिस्ती होते फक्त. सतत आपलं वर खाली वर खाली वर खाली वर खाली. आणि एक सांगू, जेव्हा आपण असे असतो तेव्हा सैतान तुम्हाला एका मागोमाग एक वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देतो. या नाही तर त्या पद्धतीने त्रास देतो, आणि तुम्ही त्याला घालवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अस्वस्थ राहू नका. बघा, आपण नेहमी आपल्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून प्रार्थना करतो, पण ती चुकीची प्रार्थना आहे. आणि ते बायबलनुसारही नाहीये. पौल कुठेच म्हणत नाही की बायबलमध्ये तुम्हाला पौल किंवा पेत्र किंवा कुठेही असं लिहिलेलं आढळणार नाही की आपल्या समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करा. आणि आपण अशाच प्रार्थना करतो, प्रभू याला दूर कर, त्याला काढून टाक. पौलाने प्रार्थना केली की जो मला सामर्थ्य देतो
त्यांच्याद्वारे सर्व काही करण्यास मी समर्थ आहे, मी समर्थ आहे. मला खरंच हे आवडलं बाबा. म्हणजे माझ्या 45 वर्षांच्या कालावधीत कोणीही कधीही माझ्याकडे येऊन असं म्हणालं नाही, की जॉयस तू प्रार्थना करशील, मी परीक्षेत आहे, तू माझ्यासाठी प्रार्थना कर, की मी खंबीरपणे सगळं काही हाताळेन आणि मी स्वस्थ राहीन आणि इतर लोकांना मी मदत करून मी स्वतः सुद्धा स्थिर राहीन. नाही, मला कोणीच नाही म्हटलं असं कधी. प्रत्येकाची इच्छा असते की प्रार्थनेद्वारे त्यांची समस्या मी दूर करावी. आणि एक सांगू का, कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण मला सांगायचंय की जरी तुमच्या समस्या निघून गेल्या ना तरीही बघा, त्यांचं उत्तर मी सांगायच्या आधीच तुम्हाला माहिती आहे. याचा अर्थ असा नाही की आपल्या जीवनात फक्त त्रासच आहे. पण प्रामाणिकपणे जेव्हा आपण भावनिकदृष्ट्या विकसित होतो ना, तेव्हा तो त्रास आपल्याला त्रास वाटत नाही आणि आपल्याला त्या त्रासाची जाणीवही होत नाही. आणि ते असं असतं की तो आपल्या जीवनाचा एक भाग आहे. आणि बघा, जगात असता तुमच्यावर महासंकटे येतील, तेव्हा आनंदी राहा. संकटामध्ये सुद्धा आनंदी राहा. आनंदी राहा. मला तुम्हाला जे सांगायचं ते बऱ्याच जणांना माहीत नाही. बघा, समस्यांमध्ये असताना आनंदी राहणं हे जमू शकतं. बघा, मला वाटतं बऱ्याच जणांना समस्या आली ना की दयनीय होणं बंधनकारक वाटतं. बघा, मला ते समजतंय. एक सांगू, आपण ते करतो आणि हे असं असतं की ठीक आहे, मी आनंदी राहू शकत नाही. एक सांगू, मी किती समस्या हाताळतोय अहो. पण बघा, जेव्हा सैतान तुम्हाला अस्वस्थ करू पाहतो तेव्हाच आनंदी राहा, म्हणजे सैतान अधिकाधिक चिडेल. आमेन. आजच्या सगळ्या या गोंधळाबद्दल स्तोत्रसंहिता 2 काय म्हणते सांगू? प्रभू स्वर्गात सिंहासनारूढ होऊन हसतोय. म्हणूनच मी खूप कृतज्ञ आहे. आणि बघा, याला बराच वेळ लागला, कारण मीही त्यात गुंतून पडले होते. पण मी खरंच खूप कृतज्ञ आहे की कमीत कमी लवकरात लवकर मला ते समजलं. मला समजलं सैतान काय करू पाहतोय आणि त्याची मला पर्वा नाही. आणि मी तुम्हाला जे सांगणार आहे ना, त्यांनी तुमच्या आयुष्यातला तणाव दूर होईल. बघा, आनंदी लोकांना आजार कमी असतात. ते स्वस्थ असतात जास्तीत जास्त. ते तणावमुक्त असतात. ते जास्त काळ जगतात. आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही हेच हवं असतं. एक सांगू, तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारे लोक तुमच्या समस्या ऐकण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाहीत. पण एका व्यक्तीला ते आवडेल. नक्कीच. बघा, तुम्ही तुमच्या शुभचिंतकांना तुमच्या समस्या सांगाल, पण सतत तेच रडगाणं जर तुम्ही गात राहिलात तर काय होईल? लोक वैतागून जातात. आणि बघा, आपण एकमेकांना प्रोत्साहन द्यायला हवं, पाठिंबा द्यायला हवा आणि एकमेकांचा उत्साह वाढवून एकमेकांना बळ द्यायला हवं. आणि त्याशिवाय तुम्ही त्याबद्दल बोलल्यानंतर कुणाचं भलं होतं की नाही, तुम्ही त्याबद्दलच बोलत राहता. त्याबद्दल जितकं जास्त बोलाल तितकं ते वाईट होतं. आमेन. म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्ही आनंदाने त्याचा स्वीकार करा. तुम्ही समाधानाने त्याची सेवा करा. प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीत समतोल कसा राखायचा ते तुम्हाला माहिती, कारण देव मार्ग उपलब्ध करून देणार नाही अशी कुठलीही परीक्षा तुमच्यावर उद्भवणार नाही. आणि म्हणून एक सांगू, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना समस्या असतील आणि तुम्ही असा विचार करत असाल, जॉयस मला कसं वाटतंय ते तुला नाही कळणार ग. पण मग तुम्हालाही नाही माहित की माझ्या आयुष्यात काय चाललंय आणि मी कशातनं जातेय. तुम्हाला नसते कल्पना त्याची.
आणि प्रत्येक जण जो शिकवण देतो म्हणजे असं नाही त्यांच्या जीवनात काही समस्या नाही, उलट आमच्या समस्या तुमच्यापेक्षा मोठ्या असतात कधी-कधी. आमीन. आणि माझा हा विश्वास आहे की देवाची इच्छा आहे की आपण अशा टप्प्यावर यावं जिथे आपण दुःखात आणि समस्या असतानाही लोकांसाठी आशीर्वाद ठरावं. आमीन. खरं तर मला वाटतं की तुम्ही करू शकत असलेली सगळ्यात शक्तिशाली गोष्ट तीच असू शकते की बऱ्याचदा जेव्हा समस्या येतात तेव्हा आपण स्वतःला कमकुवत करतो, आपण अलिप्त होतो आणि त्या समस्यांमध्ये गुंतून स्वतःबद्दल खेद वाटून घेत राहतो. आणि जर जर कुणाशी बोलायचं असेल तर लोकांशी नाही, देवाशी बोला. त्याला आपली समस्या सांगा आणि मग मग ती ती कुठल्याही प्रकारची समस्या असली, कितीही वाईट समस्या असली, एवढ्या सभागृहात 2-2.5 लोकांनीच आवडलं. ठीक आहे, मला तेही चालेल, मी शिकवण देत राहीनच. बायबल म्हणतं की आपण बऱ्याने वाईटाला जिंकायला हवं. आज जगात इतक्या वाईट गोष्टी आहेत. आणि मला माहिती आहे बरेच लोक विचार करतात की आम्ही काय करणार आहोत, आम्ही काय करणार आहोत, आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही काय करणार आहोत. पण बघा, रोमकरास अध्याय 12:21 म्हणतं बऱ्याने वाईटाला जिंक. आणि माझ्यासाठी बायबलमधल्या सगळ्यात सुंदर वचनांपैकी हे एक वचन. अंधारातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे आणि तो आहे प्रकाशाचा. आणि वाईटापासून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे चांगुलपणा. कारण देव चांगला आहे, सैतान वाईट आहे. म्हणून जेव्हा तो वाईट वागतो तेव्हा आपण चांगलं असणं गरजेचं आहे. आपल्याला त्याच्यासोबत वाईट व्हायची गरज नाही. आमीन. एक सांगू, जेव्हा मला समजलं की माझा सैतानावर अधिकार आहे, मी सतत सैतानाला अडवते. मी तुला धमकावते सैताना. मी तुला धमकावते सैताना. मी तुला धमकावते सैताना. आणि मी खरोखर समस्येतून सुटका मिळवण्याच्या प्रयत्नात होते. आणि देव माझ्याशी बोलला आणि तो म्हणाला की जेव्हा मी तुला सैतानाचा प्रतिकार कर असं सांगतो, मी तुला तुझ्या समस्येचा प्रतिकार कर म्हणत नाही. मी तुला सांगतो तू समस्येत असताना सैतानासारखी वागू नकोस. मी अतिशय कठीण परिस्थितीतून हे शिकले. तुम्ही ऐकाल तर मी तुमचा खूप मोठा त्रास वाचवू शकेन. आणि नंतर पौल वचन 13 मध्ये म्हणतो, मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. आणि आपण या वचनाचा उल्लेख करायलाच हवा, नाही का? किमान तो भाग, मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सगळ्या गोष्टी करू शकते. बघा, पौल बोलतोय त्या संदर्भात आपण बघायला हवं, मी माझ्या समस्यांमध्ये अजूनही मजबूत राहू शकते, स्थिर राहू शकते, समाधानी राहू शकते. आणि हे सगळं असताना मी योग्य वागू शकते. योग्य वागू शकते. हा कार्यक्रम जॉयस मेयर सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे.